दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांचे आजपासून आमरण उपोषण सुरू। आज दिनांक 16 मार्च रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील विविध मागण्यांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने दिव्यांग बांधवांचे आमरण उपोषण सुरू आहे। या आमरण उपोषणाला सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे हे आमरण उपोषणाला बसले। उपोषणाचा आजचा पहिला दिवस असून महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे। दिव्यांगांच्या मागण्या मान्य करून दिव्यांगांचं उपोषण सोडण्यात यावं, अन्यथा उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा दिव्यांग बांधवांनी दिला आहे। यावेळी अनिल मगदुले, शेख शाहरुख, सविता बोराडे, सुरेश बोर्डे, संगीता कोरडे, रविता राऊत, येऊल, अंकुश वाघचौरे, विलास कांबळे, अनिल महापुरे, शुभम साबणे, रत्न मामलेकर, दत्ता इंगळे आदींची उपस्थिती होती। कारण की एखादी मागणी आपण प्रशासनाकडे मागितली ते मागणी मंजूर करत नाही, मागणी मंजूर करते खोटे आश्वासन देतात, हाव देतो, हम कारवाई चालू आहे, कारवाई चालू असं ते खोटे आश्वासन देतात। त्याच्यामुळे आज उपोषण करायची वेळ आज आमच्यावर आलेली आहे आणि त्या अगोदर 2 वेळेस उपोषण केले, 30 वेळेस आलेली उपोषण करायची वेळ। त्यांचं म्हणणं काय आहे, योजना असताना उपोषण करायची वेळ काय येते? योजना दिव्यांगांचे जे लाभार्थी त्यांना योजनेचा लाभ देत नाही ना। आमदार असो किंवा खासदार असो, नगरसेवक असो, निवडून येऊस तर फक्त पाया पडतात घरी येऊन सनी आम्ही असं करू तसं करू, काही करत नाहीये। आज दिव्यांगाचे कामं व्हायना तर चांगल्या जनतेचे काय कामं करते नाही प्रशासन। आज दिव्यांगाला उपोषण करण्याची वेळ यायला प्रशासनामुळे यायला लागली। त्यांनी लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करावं। जालना शहरात असे किती किरे आहेत की तिथं पाणी नाही, रोड नाही, नाले नाही, कशाची सोय नाहीये। फक्त ते त्यांचं निवडून येऊस तर ते फक्त पाया पडतात, नंतर काही करत नाही प्रशासन, नंतर झोपतात ते। त्यांनी लवकरात लवकर आमच्या दिव्यांगाची मागणी पूर्ण करा, नाहीतर मग आम्ही उपोषण सोडणार नाही, जीव गेला तरी चालेल आमचा। दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर पुढच्या खाली करा। दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर पुढच्या खाली करा।